सियावर रामचंद्र की जय. हनुमंताच्या हातून आपल्या धाकट्या पुत्राचा वध झाला आहे हे लक्षात आल्यावर रावण मनातून हादरतो आणि स्वतःला कसाबसा सावरत आपण घाबरलोय असं न दाखवता रावण आपल्या थोरल्या पुत्राला म्हणजे इंद्रजिताला आज्ञा करतो की आता तू जायचंयस. इंद्रजिताच्याकडं अतुलित बल आहे, त्याच्याकडं पाशुपतास्त्र आहे, त्याच्याकडं ब्रह्मास्त्र आहे, त्याच्याकडं नारायणास्त्र आहे, त्याच्याकडं नागपाश आहेत. अशा सगळ्या अस्त्रशस्त्रांनी युक्त असलेला इंद्रजित अधिकच सशक्त आहे. तो युद्धकलेत निपुण आहे. म्हणजे केवळ रावणाचा मुलगा आहे म्हणून नव्हे, लक्षात घ्या. नुसता रावणाचा मुलगा असून जमत नाही, स्वतःचं काहीतरी लागतं. आपल्याकडं देशाचा पंतप्रधान अमक्याचा मुलगा, अमक्याचा नातू, अमक्याचा पंतू म्हणून करा असं म्हटलं जातं. अमक्याचा नातून तमक्याचा पंतू असणं म्हणजे गुणवत्ता नाही आहे. गुणवत्ता स्वतःमध्ये असावी लागते. म्हणजे आपण पप्पूगिरी करायला लागलो तर यश मिळेलच असं नव्हे. रावणाला खात्री आहे मुलगा आपला आहे, पण साधनेने शक्तीने त्याने सर्व कला अवगत केल्या आहेत आणि हा इंद्रजित हनुमंताचा पराभव करण्यासाठी उपयुक्त आहे. एवढंच नव्हे तर रावण आपल्या पुत्राला त्याच्या पराक्रमाची जाणीव करून देतोय. तू इंद्राला जिंकला आहेस म्हणून इंद्रजित झाला आहेस. मेघासारखा घनगंभीर नाद करू शकतोस म्हणून मेघनाद झाला आहेस. मेघांनाही जिंकू शकतोस, त्यांचा नाथ होऊ शकतोस, स्वामी होऊ शकतोस म्हणून मेघनाथ झाला आहेस. तू त्रैलोक्याला जिंकलेलं आहेस. त्यामुळं या वानराला काबूत करण्याची, त्याला मारण्याची शक्ती तुझ्यात आहे. हा वानर कोणी साधा सुद्धा नाही आहे, तर काहीतरी अतुलित बल घेऊन आलेला हा आहे. त्याला तू मारावस, पकडावस, कैद करावस आणि माझ्या दरबारात हजर करावं अशी आज्ञा रावण देतो आहे. आणि इंद्रजित सुद्धा पुन्हा एकदा आपला लवाजमा घेऊन निघालाय. प्रचंड मोठं सैन्य. काय अवस्था आहे बघा. लंकेत घुसलेल्या शत्रूचा निपात करण्यासाठी अनेक वीरांना सैन्यांच्या तुकड्याच्या तुकड्या घेऊन जावं लागत आहे. इंद्रजितही निघालाय. यावेळी सैन्याचा दस्ता एवढा मोठा आहे की आकाशात धुळीचे लोट उठलेत. इंद्रजितानी निघताच आपल्या बाणांचा वर्षाव सुरू केलाय आणि लंकेचा आसमंतच बाणांनी झाकाळून गेलाय. कुठल्याही स्थितीत या वानराला बंदिस्त करायचं हे ठरवलंय. अशोक वाटिकेच्या प्रवेशद्वारावर उभा राहिलेला हनुमान इंद्रजिताला बघून अजूनच हर्षभरित होतो आहे. कारण आता रावणाने त्याच्या व्यतिरिक्त असलेलं शेवटचं अस्त्र बाहेर काढलंय, ज्याच्यासोबत लढायचं आहे. या इंद्रजिताच्या बाणांचा वर्षाव सुरू आहे आणि हनुमान त्याच्या बाणांना परतवून लावतायत. इंद्रजित आणि हनुमानाच्या मध्ये तुंबळ युद्ध सुरू आहे. तुंबळ कशामुळे? तर हनुमानाने आपल्या हाताने गदेने इंद्रजिताचे सगळेच बाण परतवून लावायला सुरुवात केली आहे. कितीही बाण परतवून लावले तरीही तेवढ्याच आवेशाने इंद्रजित हनुमंतांच्या वरती पुन्हा एकदा शरसंधान करतो आहे. या युद्धालाच बराच काळ लोटलाय, बराच काळ. अगदी इंद्रजित थकायच्या स्थितीला आलाय, पण हनुमंतांचा जोर काही उसरलेला नाहीये. आधी 14-15 जणांशी त्यांच्या सैन्याशी घनघोर युद्ध केल्यानंतर सुद्धा हनुमंतांची ऊर्जा जराही कमी झालेली नाहीये. म्हणूनच त्यांना अतुलित बलदामा म्हणतात. जराही ऊर्जा कमी झालेली नाहीये. ते प्रचंड शक्तीनिशी लढतायत. आणि या युद्धामध्ये एक प्रसंग असा येतो आहे की आता इंद्रजिताचा पराभव होणार आहे.
जसा मंत्रिपुत्रांचा पराभव झाला, जसा 5 सेनापतींचा पराभव झाला, जसा अक्षकुमाराचा पराभव झाला, तसा इंद्रजिताचाही पराभव होण्याची वेळ आली आहे. इंद्रजित तर मनातून घाबरलाय. त्याला वाटलंय आता काय करणार आपण, कसं करणार आपण. आणि शेवटी इंद्रजितांनी एक अंतिम निर्णय घेतलाय. आणि तो अंतिम निर्णय काय आहे? आता या मर्कटाला बंदिस्त करण्यासाठी अमोघ अस्त्र वापरलं पाहिजे, जे कधीच रित जात नाही. आणि ते अस्त्र म्हणजे ब्रह्मास्त्र. या ब्रह्मास्त्राच्या ब्रह्मपाशात याला बांधूया आणि त्याला पाशात बांधून बंदिस्त करून रावणाच्याकडं, आपल्या पिताजींच्याकडं घेऊन जाऊया, हा विचार इंद्रजिताच्या मनामध्ये येतोय. आणि आपल्या धनुष्याची प्रत्यंचा ताणून इंद्रजित ब्रह्मास्त्राचं आव्हान करतोय. हनुमंतांनी तो ब्रह्मास्त्राचं आव्हान करतोय हे बघितलंय. ज्या क्षणी इंद्रजिताच्या धनुष्यावर ब्रह्मास्त्र अवतीर्ण होतं, त्या क्षणी आपली शस्त्र हनुमंत खाली ठेवतात आणि निर्णय घेतात स्वतःला ब्रह्मपाशामध्ये अडकविण्याचा. का, असा प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे केवळ हनुमंताला ब्रह्मपाशातून मुक्त होता आलं नाही म्हणून का? नाही. सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ब्रह्मास्त्र हे अंतिम अस्त्र आहे. असं अस्त्र आहे की जे अमोघ आहे, जे चुकत नाही, जे आपल्या ध्येयावरती जाऊन अपेक्षित परिणाम घडवतं. तुम्हाला आठवत असेल, महाभारतामध्ये सुद्धा अर्जुनाने आपलं ब्रह्मास्त्र परत घेतलं. त्यानंतर अश्वत्थाम्याने मारलेलं सोडलेलं ब्रह्मास्त्र त्याने उत्तरेच्या गर्भाकडे वळवलं. परशुरामाच्या वरती उगारलेलं अस्त्र रामांनी त्यांच्या शक्तीचा निपात करण्यासाठी वापरलं. ब्रह्मास्त्र परिणाम साधतच. ब्रह्मास्त्राविषयी असलेली ही श्रद्धा कायम ठेवणं आवश्यक होतं. नंबर 1. नंबर 2, जेव्हा हनुमान बालपणी सूर्याला गिळायला निघाले होते, सूर्यबिंबाला फळ समजून गिळायला निघाले होते आणि इंद्राने वज्र फेकून त्यांना मूर्छित केलं होतं, तेव्हा ब्रह्मदेवानी हनुमंताला आशीर्वाद दिला होता. हनुमंता, सगळ्यांनीच तुला वेगवेगळे आशीर्वाद दिले आहेत, मी तुला आशीर्वाद देतो की माझं ब्रह्मास्त्र तुला कोणतीही इजा करणार नाही, फक्त 1 मुहूर्तापर्यंतच ते बांधू शकेल. 1 मुहूर्त म्हणजे काही क्षण बरं का, तेवढ्या काळापर्यंतच तुला ते बांधू शकेल, त्याच्या पलीकडे ते तुला बांधू शकणार नाही. आणि तेही तुझ्यासाठी ऐच्छिक असेल. म्हणजे ब्रह्मास्त्राने हनुमानाला बांधलं असतं तरीही फार काळ ते बांधून ठेवू शकलं नसतं, ब्रह्मदेवाचा वरदानच होतं. बरं, या ब्रह्मास्त्रामध्ये बांधून घेतल्यावर हनुमंताला आणखी एक संधी होती, ती म्हणजे युद्धबंदी बनून रावणाच्या दरबारात जाण्याची. रावणाच्या दरबारात जाईपर्यंत मुहूर्त संपून गेला असता आणि ते ब्रह्मपाशातून मुक्त झाले असते. त्यामुळं हनुमंतांनी आपली शस्त्र खाली ठेवली आहेत, ब्रह्माजींना मनोमन वंदन केलंय, तिकडे ब्रह्मास्त्राचं संधान केलेलं आहे आणि ब्रह्मास्त्र फेकणार आहे. काय होत आहे, ब्रह्मास्त्र हनुमंताला बांधतंय का, तिथेच काय होत आहे, आणि पुढची सगळी कथा बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.